बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री राजेश जगताप लिखित कादंबरी आडूसा, प्रकरण 20. मनात ढीगभर आशा घेऊन जोशीबुवाकडे गेलेले रंगराव आणि पारू हात हलवीत परत आले. ओट्यावर टेकले. 2 दिवस ओट्यावर बसून रात्रभर जागणाऱ्या गावकऱ्यांपैकी कोणीच आलं नव्हतं. रंगरावांचं मन त्यांच्याशी बोलू लागलं. ज्याला त्याला परपंचाचा गाडा वडायचा असतोय. तिन्ही मायलेकरांचा ठाव ठिकाणा माहीत नसतानाही लोक तरी काय करतील. काही का असं ना, आपण बी 4 घास पोटात घालतोय ना. आपलं दुःख आपल्या दारात. कोण का कुणाचं दुःख वाटून घेतय. चांगला धडधाकट असतो तर 100 वाटा तू लावल्या असत्या. जीवाचं रान आणि रक्ताचं पाणी केलं असतं. चालायचं. कर्माचे भोग असतील काहीतरी, भोगाया पाहिजे. तसं बी कळायला लागल्यापासून भोगीतच आलोय खरं. नव काय हे. काळजात खोलवर लपवून ठेवलेली जखम रंगरावांच्या नकळत भळभळू लागली होती. डोळ्यातलं पाणी पापण्याचा बांध ओलांडून बाहेर आलं. त्याला उलट्या हाताने त्याने तिथंच थांबवलं. पुढे जाऊच दिलं नाही. पारूच्या पावलांचा आवाज ऐकू आला. ऊर फाडून बाहेर पडू पाहणारा ज्वालामुखी उरातच दाबला. ती दुधाची चरवी घेऊन गोठ्यात गेली. गाईच्या हंबरण्याचा आवाज ऐकू आला. मग वासराचा आवाज आला. थोड्या वेळाने सगळं शांत झालं. पारू दुधाची चरवी घेऊन घरात गेली. पुन्हा बाहेर आली. म्हणजे चला 2 घास खाऊन घ्या. दारात उभी राहून पारू म्हणाली. एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे उठून रंगराव घरात आले. नानीत जाऊन हातपाय धुतले. पारूनं जेवणाचं ताट वाढून ठेवलं होतं. भिंतीला टिकून बसले. पारू पाण्याचा तांब्या घेऊन आली. त्यांच्या पुढे ठेवला. अजून भाकरी बी मोडली नाही म्हणून खाली बसली. त्याने काही न बोलता भाकरी मोडली. एका तुकड्याला भाजी लावून तोंडात घातला. काय झालं मामाजी? पारूनं काळजीने विचारलं. काय नाही, जीभ चावली. काहीतरी एक वाढ खायला मिळतंय जणू. पारू किंचित आनंदानं म्हणाली. पाण्याचा घोट घेऊन ते जेवू लागले. जेमतेम अर्धी भाकरी खाऊन रंगरावांनी ताट सरकवलं. उठून हात धुण्यासाठी बाहेर गेले. हात धुवून आले. तांब्या पारूला देत म्हणाले, तो हा बी जेवून घ्या आता. होय, पर तुम्ही अर्ध्या भाकरीवरच हातावर पाणी घेतलं. आत्ताशी जीवाला बरे वाटतंय. उपाशी पोटानं परत त्रास झाला मग. पारूच्या डोळ्यात पाणी आलं होतं. काहून काळजी करीती. मर म्हणल्यानं माणूस मरतय काही. तसं बी पोटाला लागन तेवढंच खाते माणूस. जेव जेव आता. रंगरावांनी पारूची समजूत काढली. पानू रंगरावांची उरलेली अर्धी भाकरी ताटात घेतली. थोडीशी भाजी घेऊन घास घेतला. घास तोंडात घालताच उचकी लागली. पाण्याचा घोट घेत कसं तरी 4 घास पोटात घातले. भांडे आवरून बाहेर आली. गार वाऱ्याची झुळूक अंगावरून गेली. बरं वाटलं. कपाळावर रेंगाळणाऱ्या केसांच्या बटा पुन्हा भरभरल्या. तिचे डोळे आपसूक मिटले. धनाजीचे बोट केसातून फिरल्याचा भास झाला. अंग शहारलं. धरणगावच्या वाटेवर नजर भिरभिरू लागली. एक मोटार गाडी दिव्याच्या उजेडात वाटेवरच्या अंधाराला बाजूला सारी धुर्र करीत निघून गेली. पारूचं मन धरणगावाच्या वाटेनं ओढ घेऊ लागलं.
जेवताना उचकी लागली. म्हणजे धनाजीनं तिची आठवण काढली असावी असं वाटलं. लवकरच आठवण झाली म्हणायची बायकोची. काय खातीये का उपाशी राहतीये, जरा तरी विचार करायचा होता. पाण्या पावसाचा दिस असताना एवढं मन घट्ट झालंच कसं म्हणते मी. माहेरला कवा सणावारला गेलं तर गाडी 2 दिवसात हजर. मग आत्ताच कसं करमत असन. गल्ली सामसूम होऊ लागली होती. ती उठली, दारला कडी घालून सासऱ्याच्या खोलीत गेली. म्हणजे झोपले का? झोप कयाची ग बाई, असाच पडलोय डोळं झाकून. काही पाहिजेल का? काही नको. तुला झोपायचं असेल तर झोप. रंगरावाची विचारपूस घेऊन पारूनं अंग टाकलं. 4 दिवसापासून शेजारची उशी रानात वाट चुकल्या वासरागत भेदरली होती. पारूनं उशी बदलून उराशी धरली. एक गोड शिरशिरी उठली. उशीखाली चोळी मागं अवघडली पाखरं फडफडू लागली. एका हातानं उशी धरून तिचा दुसरा हात अलगद पोटावरून फिरू लागला. हाताला काहीतरी जाणवलं. उशीखालच्या पाखरांनी माना उंचावल्या. पंख पसरवून मुक्त भरारी घेण्यासाठी आतुरली. अंगावर मोगरीच्या फुलांचा सडा पडल्यागत झाला. अचानक तिला काहीतरी गोड खावंसं वाटलं. जीभ ओली झाली. ओठावरून नागिनी वाणी सरपटत गेली. ती झटक्यात उठून बसली. 4 दिवसापासून घर काळजीने काळवंडलेलं असताना आपल्याला असं अचानक गोड खाण्याची इच्छा का झाली? तिची तिलाच लाज वाटली. भिरभिरणारं मन काबूत करणं अवघड होऊ लागलं. ती उठून बाहेर आली, पाणी प्यायली आणि तिची पावलं तिला स्वयंपाकघरात घेऊन गेली. गुळाचा डबा उघडून सुपारी एवढा गुळाचा खडा घेऊन तोंडात टाकला. क्षणार्धात तोंडात गुळचट पाणी जमा झालं. ती खोलीत येऊन पलंगावर पडली. गुळाचा खडा तोंडात खेळवत गुळचट पाणी चवी चवीनं गिळू लागली. आता शेजारी धनाजी असता तर गुळाची चव. थप थप दारावर थाप पडली. पारू, दादा. धनाजीची हाक कानी पडली. काळजाची धडधड वाढली. ती दार उघडण्यासाठी सुसाट पळाली. तिच्या मागं रंगरावही आले. थरथरत्या हातानं तिने कडी काढली. दार उघडलं. समोर धनाजी हसत उभा होता. त्याला पाहून तिचा स्वतःवरचा ताबा सुटला. त्याला मिठी मारून ढसाढसा रडू लागली. रंगराव, यशवंता, गोदाई सगळे तिच्याकडे नुसतेच पाहत होते. धनाजीनं तिची मिठी सोडवत बाजूला केलं. अगं अगं आता घरात येऊ का नको? धनाजीनं विचारलं. ती संकोचली. पदराला डोळे पुशीत घरात आली. तिच्या मागे धनाजी, गोदाई, यशवंता आणि रंगरावही आले. पारू पाणी घेऊन आली. पाण्याचा एक पेला धनाजीला दिला, दुसरा यशवंताला, तिसरा गोदाईला आणि शेवटचा पेला देण्यासाठी तिनं हात पुढे केला. नजर वर करून पाहिलं. समोर सुमी होती. सुमीला पाहून पारूच्या काळजात चर्र झाला. हसत हसत सुमीनं पाण्याचा पेला घेतला. ती काही बोलणार तोच पारू मागे फिरली. चूल पेटवून चहा ठेवला. धनाजी बाहेर गेला. मानेवर झू घेऊन बैल ताटकळत उभी होती. धनाजीनं बैलांना मोकळं केलं. गोट्यात बांधून वैरण घातली. बराच उशीर झाला होता म्हणून जास्त वेळ न बसता यशवंता चहा पिऊन निघून गेला. चहाची भांडी आवरून पारू पुन्हा चुलीजवळ बसली. स्वयंपाकाला लागली. काजळी धरल्या दिव्याप्रमाणे मलूल झालेलं घर उजळून निघालं होतं. खरं तर तिला या क्षणाला काहीही करावंसं वाटत नव्हतं, पण तरीही करावं लागणारच होतं. डब्यातलं पीठ परातीत काढून चलीवर तवा ठेवला. पीठ मळू लागली. तोच कोणीतरी आत आल्याचं जाणवलं. तिनं मान वर करून पाहिलं. थोराड अंगाची सुमी हातात भाकरीचं टोपलं घेऊन उभी होती. टोपली खाली ठेवीतच म्हणाली, वहिनी भाकरी आहेत.
आत्या म्हणली भाकरी नकोस करू, कोरड्यासच करायला सांगितलंय. हवं त्या भाकरी समजा कडक झाल्या असतील, 4-5 भाकरी थापाया किती वेळ लागतोय, कोरड्यास काय करू तेवढं सांगा. आता एवढ्या रातीला म्या काय सांगू, आता तुझ्या मनाला येईल ते काय बी कर. खाली टेकत सुमी म्हणाली, सांडग्याचं करू का, कर की, आता म्या हाय 7-8 दिस, मग सांगते समद माझ्या आवडीचं कराय. सांगा की, पारू हसून म्हणाली. वहिनी, अंगानं लईच वाळल्यावानी दिसतीस, काही खातीस का नाही. आता 7-8 दिस आहेत ना तुम्ही, मग स्वतःच्या डोळ्याने पहा. बरं इडं गरम होतंय, तुम्ही बाहेर बसा. सुमीनं जास्त काही विचारू नये म्हणून पारूनं तिला बाहेर जाण्यास सांगितलं. सुमी उठून गेली आणि पारूला हायसं वाटलं. पण हिचं तर लगीन ठरणार होतं, मग ही बया इकडं काहून आली असन, काय सासू धनाची संगच लगीन ठरवायच्या बेतात आहे. असेच काही बाई विचार मनात धुमाकूळ घालू लागले. पण विचारायचं तरी कुणाला, धनाजीलाच विचारावं लागणार होतं, पण त्यासाठी अजून थांबावं लागणार होतं. पारू स्वयंपाकावरून उठली, पदराला हात पुशीत बाहेर आली. चौघही गप्पा मारत बसले होते. पारूनं धनाजीला विचारलं, अव ताटं वाढू का. हा वाढ वाढ म्हणून तो उठला. हातपाय धुवायला न्हाणीत गेला. पारूनं जेवणाची 4 ताटं आणून ठेवली. 4 ताटं पाहून रंगराव म्हणाले, बाय मला नखे, 1 ताट घेऊन जाय. म्हणजे खावा की 2 घास गोळा मिळ्यानं. पारूचा आग्रह रंगरावांना मोडता आला नाही. धनाजी, गोदाई, सुमी आणि रंगराव जेवू लागले. पारू शेजारी बसून काय हवं नको ते पाहत होती आणि अचानक तिचं लक्ष सुमीच्या हाताकडे गेलं. तिच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या सुमीने घातल्या होत्या. तिच्या काळजाचं पाणी पाणी झालं. सुमीच्या हातात माया बांगड्या. आत्याबाई सुमीचं नाही नाही, धनाजी असं कवा बी करायचं नाही. पारू, अगं ध्यान कुठं आहे तुझं, भाजी वाढ की. धनाजीच्या किंचित चढलेल्या आवाजानं विचारांच्या गर्तेत हरवलं तिचं मन परतून आलं. हा वय म्हणून तिनं एकाला 2 पळ्या भाजी वाढली. अगं अगं काय करतीस हे, आत्ताच 2 वक्ताचं जेवाय घालतीस का काय. अरे खात ती जरा एरबाडल्या का झाली या. 4 दिवस धड जेवण नाही का झोप नाही, जीवाला बी गोड नाही तिच्या. रंगरावांनी पारूची बाजू मांडली. सगळ्यांची जेवणं झाली. जेवणाची भांडी आवरून पारू तेलाची वाटी घेऊन आली. आत्या चला तुमचे पाय चोळून देते. वाटी ठेव आणि तुला झोपायचं असेल तर जाय. पाय चोळाया माही सुमी हाय. काय ग सुमे, आण मग म्हणून सुमीनं तेलाची वाटी घेतली. हातावर तेल घेऊन पाय चोळू लागली. दुखावल्या मनानं पारू खोलीत आली. भिंतीला चिकटलेली पाल चुक चुक करू लागली. त्या आवाजानं पारूच्या अंगावर भीतीचा काटा सरकला. चुकचुकणारी पाल अंगावर पडल्यासारखं वाटलं. शुक शुक करून तिनं पालीला हाकललं. सरकन सरपट ती खिडकीच्या कवडशातून बाहेर पळाली. सुमी या पालीसारखीच येऊन काही अपशकून तर करणार नाही ना. या आणि मनात घोंगावणाऱ्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तिला फक्त धनाजीकडूनच मिळणार होती आणि म्हणून ती त्याची वाट पाहू लागली. देवळीतल्या मंद जळणाऱ्या दिव्याकडे पाहत तिनं अंग टाकलं. एका कोपऱ्यातला उजेड इतर 3 कोपऱ्यातल्या अंधाराला मागे सारीत होता. उभ्या केलेल्या गुडघ्याची भिंतीवर पडलेली सावली कितीतरी मोठी दिसत होती, एखाद्या फणा काढून डोलणाऱ्या भुजंगासारखी. घाबरून तिनं गुडघ्याची घडी मोडली. पाय लांब करून विचार करू लागली.
आपल्याला अचानक गोड का खावंसं वाटलं होतं. सुपारी एवढा गुळाचा खडा आपण चवीचवीने चघळला होता. पोटावरून फिरणाऱ्या हाताला पहिल्यांदाच काहीतरी लागलं होतं. तिचा हात पुन्हा नकळत पोटावरून फिरू लागला. पोटाचे वेगळे पण हाताला जाणवलं. पोटावरून फिरणाऱ्या हाताची 5ही बोटं एकत्रित करून तिनं ओठावर ठेवली. एक नाजूक मुक्का घेतला. झोपली काय ग? धनाजीनं आत येऊन दाराला कडी घालत विचारलं. नाही म्हणून ती उठू लागली. पड पड, नको उठूस म्हणून तो तिच्या शेजारी टेकला. कसला तरी विचार करीत असावा असं वाटलं. मग तो तिच्या शेजारी कलंडला. गप्प पडून आढ्याकडे पाहू लागला. पारूला त्याच्या कुशीत शिरावंसं वाटलं, पण त्याला ते आवडेल की नाही हा प्रश्न मनात आला आणि मग तिची हिंमत झाली नाही. ती त्याच्या इशाऱ्याची वाट पाहत पडून राहिली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.